महिला वर्गामध्ये जागृती व्हावी याकरिता मातृछाया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं SSPMS कॉलेजच्या बाजूच्या मैदानावर महिला अत्याचाराविरोधात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास संस्थापिका सुजन डेन सेटिन वुमेन इंटरनॅशनल कॅलिफोर्नियाच्या आणि सबरीना बर्जेट सहभागी झाल्या होत्या। यावेळी सबरीना बर्जेट यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, महिलांना एकत्र बोलविल्याने अशा कार्यक्रमातून त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत होते। ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होतात त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची मानसिकता बदलण्याची गरज आहे। महिलांवरील अत्याचाराविरोधात महिलांनी तर पुढे येण्याची तर गरज आहेच, पण आई वडिलांनीही लक्ष देण्याची गरज असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। मानसिकता बदलण्याची गरज खूप आहे, पण हे जे असं प्रोग्राम असतं त्यांनी काय होतं, लोकांना लवकर माहिती पडतं। आणि जर आम्ही असं जर समजा काउन्सिलिंग केलं किंवा काही केलं, लोकांना लवकर समजत नाही, ते लोकांना लवकर ते कळत नाही की हे असं नाही करायला पाहिजे। ह्याच्यात काय आहे, आम्ही डान्स थ्रू किंवा स्पीच थ्रू किंवा ते जे आपलं हे आहे प्रोग्राम्स आहे त्यांनी आम्ही त्यांना कळवतो। या कार्यक्रमात सुजन डेन यांनी हजेरी लावली, त्यांच्याशीही संवाद साधला असता त्यांनी त्यांची या मागची भूमिका स्पष्ट केली। Smart Women International joined with local NGO Matrichaya Trust. We came from California, Los Angeles, California, to help put a new face and show the world the true spirit of India. Everyone knows that violence is growing, not decreasing, but it's not really an Indian problem. It is a human global epidemic. And we're here to team with India and team with local authorities and put Pune on the map as the leader both in India and the world as a center for change and solution to violence for women. Everyone wants to stop the violence. That's an agreement. However, it isn't going to stop. It is increasing because our model is wrong. Charity is not the answer. Giving to the poor, as vital as it is, it's not the answer. Smart Women has a new model, and what we're bringing to Pune is economic solutions. We're dedicated to changing the status of women. Until women have money, their vote will not count. Until they are financially independent, their vote will not count. यानंतर त्यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधत त्यांच्याबरोबर नृत्यही केले। तर या कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता।